भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात आज कॅनबेरा इथं पहिला टी20 सामना रंगणार आहे। भारतानं नुकतीच ऑस्ट्रेलिया विरुद्धची एकदिवसीय मालिका 1-2 अशी गमावली होती। त्यामुळे एकदिवसीय मालिकेतला पराभव विसरून नव्या दमानं ऑस्ट्रेलियाच्या आव्हानाचा मुकाबला करण्यासाठी भारताचा टी20 संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादव आणि त्याची यंग ब्रिगेड सज्ज झाली आहे। भारत आणि श्रीलंका इथं 2026 मध्ये टी20 विश्वचषक स्पर्धेपूर्वी ऑस्ट्रेलिया विरुद्धची टी20 मालिका महत्त्वपूर्ण ठरू शकते। महिला एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत आज उपांत्य फेरीची पहिली लढत रंगणार आहे। इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका हे दोन संघ आमने-सामने येणार आहेत आणि दोन्ही संघांनी स्पर्धेत आतापर्यंत दमदार कामगिरी केली आहे। मात्र इंग्लंडनं आतापर्यंत 4 वेळा विश्वचषकावर नाव कोरलंय, त्यामुळे आफ्रिकेसमोरच इंग्लंडचं पारडं जड मानलं जातंय। दुसरीकडे साखळी सामन्यातल्या पराभवाचा वचपा काढून अंतिम फेरीचं तिकीट पक्क करण्याचा आफ्रिका संघाचा इरादा असेल। वेस्ट इंडिज विरुद्ध टी20 सामन्याच्या अखेरच्या टप्प्यात बांगलादेशी फलंदाज तस्किन अहमद बाद झाल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय। 19व्या षटकामध्ये वेस्ट इंडिजकडून रोमारियो शेफरेक गोलंदाजी करत होता आणि या षटकाच्या चौथ्या चेंडूवर तस्किन अहमदनं एक उत्तुंग असा षटकार मारला। मात्र जोरदार फटका मारताना त्याचा पाय चुकून स्टंपला लागला, त्यामुळे नियमानुसार त्याला हिट विकेट बाद देण्यात आलं। त्यानंतर तस्किनला निराश होऊन पॅव्हेलियनमध्ये परतावं लागलं आणि बांगलादेशच्या आशा संपुष्टात आल्या। आयसीसीचे माजी सामनाधिकारी ख्रिस ब्रॉड यांनी बीसीसीआय आणि आयसीसीच्या निर्णय प्रक्रियेवर मोठा आरोप केलाय। ब्रॉड यांनी एका मुलाखतीमध्ये सांगितले की सौरव गांगुली कर्णधार असलेल्या एका सामन्यामध्ये भारतीय संघाकडून एक चूक घडली होती। नियमाप्रमाणे त्यांच्यावर कारवाई होणं हे गरजेचं होतं, पण त्यांच्यावर कारवाई न करण्यासाठी माझ्यावर राजकीय दबाव आणण्यात आला होता आणि या आरोपामुळे क्रिकेट जगतात आता खळबळ उडाली आहे। रणजी करंडक स्पर्धेत वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीनं चमकदार कामगिरी केली आहे। गुजरात विरुद्धच्या लढतीत शमीनं 5 गडी बाद करत बंगालच्या विजयात सिंहाचा वाटा उचललाय। शमीनं आतापर्यंत प्रथम श्रेणी क्रिकेटच्या कारकिर्दीत 13 वेळा 5 गडी बाद करण्याचा पराक्रम केलाय आणि या कामगिरीसह शमीनं आपल्या फिटनेसचा पुरावाच निवड समितीला दिलाय। इंग्लंडचा महान वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसनचा सन्मान करण्यात आलाय। जेम्स अँडरसननं क्रिकेटमध्ये केलेल्या अनेक विक्रमांसाठी नाइटहुड या उपाधीनं सन्मानित करण्यात आलंय। क्रिकेटमधल्या 2 दशकांच्या योगदानासाठी जेम्स अँडरसनचा सन्मान करण्यात आलाय। माजी विश्वविजेता कर्णधार महेंद्रसिंग धोनी यांनी केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांची नवी दिल्ली इथं कार्यालयात भेट घेतली आणि विशेष संवाद साधला। महेंद्रसिंग धोनीसोबतची बैठक ही क्रीडा विषयावर केंद्रित होती। या दोघांमध्ये झालेला संवाद सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरतोय। आणि क्रीडा जगतातल्या बातम्यांनंतर जाऊया इतर काही महत्त्वाच्या बातम्यांकडे। बातम्यांचा आढावा संक्षिप्त स्वरूपात। मुंबई महापालिकेला 426 घरं विक्रीसाठी आता उपलब्ध झाली आहेत। या घरांसाठी मुंबई महापालिका 20 नोव्हेंबरला सोडत काढणार आहे आणि त्याकरता 16 ऑक्टोबरपासून घरांसाठी अर्ज भरायला सुरुवात झाली आहे। मात्र गेल्या 10 दिवसात या घरांसाठी 705 मुंबईकरांनी अर्ज भरलेत, तर केवळ 484 अर्जदारांनी शुल्क भरलंय। रशियाच्या मदतीनं भारतात SJ-100 जातीचे प्रवासी विमान तयार होणार आहे। लहान अंतरावरच्या उड्डाणासाठी 2 इंजिन असलेलं हे विमान भारतात तयार होणार आहे। या करारामुळे कमी अंतरावरची शहरं विमानसेवेनं जोडणाऱ्या उडान योजनेला गती मिळेल। पवित्र पोर्टलद्वारे शिक्षक भरती केली जाणार आहे आणि पवित्र पोर्टलकडे दुर्लक्ष करून थेट शिक्षक भरती करणाऱ्या शाळा व्यवस्थापनावर कारवाई करण्यात येईल। 15 मार्च 2026 पर्यंत मानक कार्यप्रणाली तयार करून त्याची अंमलबजावणी करण्याचे आदेश उच्च न्यायालयानं राज्य सरकारला दिलेत। नवी मुंबई महापालिकेच्या तिजोरीमध्ये 7 महिन्यात 500 कोटी रुपये जमा झालेत। नेरूळ विभागातून सर्वाधिक 106 कोटी कर संकलन झालंय। कर भरण्यासाठी डिजिटल पेमेंटची सुविधा उपलब्ध करून दिल्यानं ऑनलाईन सुविधांच्या माध्यमातून 313 कोटी रुपये कर जमा झाला। नवी मुंबई महापालिकेच्या उत्पन्नामध्ये मालमत्ता कर विभागाचा वाटा मोठा आहे। राज्य सरकारनं 7 IAS अधिकाऱ्यांची बदली केली आहे। पराग जैन नॅनोटिया यांची बदली पाणीपुरवठा आणि स्वच्छता विभागात करण्यात आली आहे। पाणीपुरवठा विभागात असलेले संजय खंदारे यांची बदली आता पर्यटन आणि सांस्कृतिक कार्य विभागात प्रधान सचिवपदी करण्यात आली आहे। मुंबईमध्ये 10 नोव्हेंबरपासून जनगणना पूर्वचाचणीला सुरुवात होतीये। जनगणना 2027च्या तयारीचा एक भाग म्हणून जनगणना संचालनालयाकडून पूर्वचाचणी घेण्यात येणार आहे। पहिल्या टप्प्यामध्ये घर यादी आणि घर गणनेची पूर्वचाचणी 10 ते 30 नोव्हेंबर या कालावधीत होणार आहे। गणना करण्याचा पर्याय देखील 1 ते 7 नोव्हेंबर या कालावधीमध्ये उपलब्ध करून देण्यात येणार आहे।
नवी मुंबईतल्या घरांच्या किमती मोठ्या प्रमाणात आता वाढल्यात, त्यामुळे या घरांसाठी अल्प प्रतिसाद दिसून येतोय। यासाठी घरांच्या किमतींबाबत निर्णय घ्यावा अशी मागणी सिडकोनं राज्य सरकारकडे केली आहे। दिवाळीच्या मुहूर्तावर 22,000 घरांची नवीन योजना जाहीर करण्याची सिडकोची योजना होती। मात्र मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी बैठक घेतली नसल्यानं नवीन गृह योजना सुद्धा लांबणीवर पडली आहे। सिडकोची हजारो घरं विक्रीसाठी सज्ज आहेत आणि तरीही नवीन गृह योजना जाहीर करता येत नसल्यानं सिडकोची आर्थिक कोंडी होतीये। मुंबई महापालिकेनं कबूतरखान्यांसाठी पर्यायी जागा द्यावी अशी मागणी करण्यात आली आहे। जैन समाजाच्या शिष्टमंडळानं महापालिका आयुक्तांकडे याबाबतची मागणी केली आहे। कबूतरांमुळे नागरिकांना प्रचंड त्रास होत असल्यानं ही मागणी करण्यात आली आहे। अमेझॉननं आता एआयकडे आपला मोर्चा वळवला, त्यामुळे अमेझॉन कंपनीनं कॉर्पोरेट पातळीच्या 14,000 कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढून टाकण्याचा निर्णय घेतला। अमेझॉनमधल्या पीपल एक्सपिरियन्स अँड टेक्नॉलॉजीचे वरिष्ठ उपाध्यक्षांनी याबाबतची माहिती दिली आहे। एआयमुळे आता कामगारांवर आर्थिक संकट ओढवलंय। वाशीमधल्या नवी मुंबई स्पोर्ट्स क्लबमध्ये नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ सर्वपक्षीय कृती समितीची बैठक पार पडली। या बैठकीमध्ये नवी मुंबई विमानतळाला दिबा पाटील यांचं नाव देण्यासंदर्भात चर्चा झाली आणि याबाबत कृती समितीचं शिष्टमंडळ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीही भेट घेणार आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मुंबई दौऱ्यावर आहेत आणि मुंबईमध्ये नेस्को एक्झिबिशन सेंटरमध्ये इंडिया मॅरिटाईमचं आयोजन करण्यात आलंय। यावेळी मोदी जागतिक समुद्री क्षेत्रातले सीईओ, प्रमुख गुंतवणूकदार, आंतरराष्ट्रीय उद्योजकांना संबोधित करणार आहेत आणि या ग्लोबल मॅरिटाईम सीईओ फोरमचे अध्यक्षपद देखील ते भूषवणार आहेत। शिवतीर्थवर मॅरेथॉन बैठकांचा सिलसिला हा सुरूच आहे। सलग तिसऱ्या दिवशी आज राज ठाकरेंनी बैठक बोलावलेली आहे आणि राज ठाकरेंची पदाधिकाऱ्यांसोबतची आज ही बैठक आहे। मतदार याद्यांमधले घोळ आणि मोर्चाच्या नियोजनासाठी खलबतं सुरू आहे। सोलापूरमध्ये ऐन स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या तोंडावर भाजपनं शिंदेंसह अजित पवारांना मोठा धक्का दिला। शिवसेना आणि राष्ट्रवादीचे अनेक पदाधिकारी कार्यकर्ते भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत। मोहोळचे शिवसेनेचे नागनाथ क्षीरसागर आणि सोमेश क्षीरसागर यांचा आज भाजपत प्रवेश होणार आहे। मुंबईत आजपासून दिवसाही पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता आहे। गेल्या काही दिवसांपासून रोज संध्याकाळी रात्री पावसाच्या सरी कोसळतात। अरबी समुद्रातले तीव्र कमी दाबाचं क्षेत्र जसं गुजरातकडे सरकत चाललंय तसं पावसाचा जोर हा वाढत चाललाय, त्यामुळे मुंबईमध्ये अवेळी पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता आहे। ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीपासून असलेलं पावसाळी हवामान, मध्येच वाढणारं तापमान आणि या सर्वांमधून ऑक्टोबर महिन्याच्या मध्यात मुंबईकरांना गारव्याचा अनुभव मिळाला। हवामान विभागाच्या कुलाबा केंद्रामध्ये मंगळवारी 24.8 अंश सेल्सिअस आणि सांताक्रूज केंद्रामध्ये 24.7 अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली आहे। मोंथा चक्रीवादळ ओडिशाच्या किनारपट्टीवर धडकलंय, त्यामुळे किनारपट्टीवर जोरदार वारे आणि मुसळधार पाऊस पडतोय। समुद्रही आता खवळलेला पाहायला मिळतोय, त्यामुळे नागरिकांना सुरक्षित ठिकाणी राहण्याचं आवाहन करण्यात आलंय। वादळामुळे समुद्रात न जाण्याचा इशारा मच्छीमारांना देण्यात आलाय, त्यामुळे अनेक बोटी किनाऱ्यावर नांगर टाकून उभ्या आहेत। अरबी समुद्रात उठलेल्या वादळात मासेमारीसाठी गेलेल्या 6 बोटींपैकी 4 परतल्यात। न्हावा पनवेलमधल्या 2 मच्छीमार बोटी भरकटून बेपत्ता झालेल्या। नवी मुंबईतल्या एपीएमसी बाजारात हिरव्या वाटाण्याची आवक कमी झाली आहे, त्यामुळे घाऊकमध्ये आता वाटाणा 160 ते 200 रुपये प्रति किलोने विकला जातोय। तर किरकोळ बाजारामध्ये वाटाणा 220 ते 300 रुपये प्रति किलोने विकला जातोय। पावसामुळे वाटाण्याच्या उत्पादनावर परिणाम झालाय। कोकणातल्या हापूसची 6 डझनची पहिली पेटी वाशिम मध्ये कृषी उत्पन्न बाजार समितीत ऑक्टोबरमध्ये दिवाळीच्या मुहूर्तावर दाखल झाली आहे आणि या पेटीची विक्री करण्यात आलेली आहे। या आंब्यांना 25,000 रुपयांचा सर्वाधिक असा भाव मिळाला आहे। दिवाळीत दुग्धजन्य पदार्थ आणि मिठाई विक्रीमध्ये 25% वाढ झाली आहे। श्रीखंड, आम्रखंड आणि पनीरच्या विक्रीमध्ये 14% वाढ झाली आहे। कात्रज पेढे, कलाकंद, मलाई बर्फी, काजू कतलीसह विविध उत्पादनांना ग्राहकांनी पसंती दिली आहे आणि या विक्रीमुळे दूध उत्पादक शेतकऱ्यांना सुद्धा लाभ झाला आहे। केंद्र सरकारनं नोव्हेंबर महिन्यासाठी 20 लाख टन साखरेचा कोटा जाहीर केलाय, मात्र वाढणारी मागणी लक्षात घेता कोटा अपुरा असल्याची प्रतिक्रिया बाजारपेठेतून आली आहे। तर साखरेचा कोटा कमी जाहीर झाल्यानं साखरेच्या दरात वाढ होण्याचा अंदाज वर्तवला जातोय।
चंद्रपूर जिल्ह्यामध्ये सर्वाधिक वाघ आहेत आणि त्यामुळे चंद्रपूर जिल्हा वाघांची आता राजधानी होणार आहे। या जिल्ह्यातल्या वाघांची संख्या 325च्या वर जाण्याची शक्यता व्यक्त केली जाते। भारतातल्या 2026 ची राष्ट्रीय व्याघ्र प्रगणना लवकरच सुरू होणार आहे। अकोल्यामध्ये जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत अंमली पदार्थ प्रतिबंध समन्वय समितीची बैठक पार पडली। अंमली पदार्थांची वाहतूक आणि विक्री होऊ नये यासाठी सर्व संबंधित यंत्रणांनी अधिक सतर्क राहावं अशा सूचना या बैठकीत देण्यात आल्या। मुंबई सेंट्रल आणि बोरिवली आरटीओनं विशेष तपासणी मोहीम राबवली आहे। दिवाळी दरम्यान प्रवासी वाहतुकीतले वाढ लक्षात घेत सुरक्षित वाहतुकीसाठी मोहीम राबवण्यात आली। या मोहिमेमध्ये 287 वाहनांची तपासणी करण्यात आली। यावेळी दोषी वाहनांना 4,30,000चा दंड ठोठावण्यात आला आहे। मुंबई बॉम्बस्फोटातला आरोपी अबू सलेमच्या नावानं डिजिटल अरेस्टचा प्रकार घडलाय। मुलुंडमधल्या एका वृद्धाला डिजिटल अरेस्टच्या जाळ्यात अडकवत 72 लाखांची फसवणूक केली आहे। या प्रकरणात सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय आणि फोन करणाऱ्या व्यक्तीनं नाशिकच्या पंचवटी पोलीस ठाण्यातून PSI संदीपराव बोलत असल्याचं सांगितलं। पुणे स्थानिक गुन्हे शाखेनं बिर्हामण टोळीतला कुख्यात गुन्हेगार संदीप शेणकरला कोळवाडी फाटा परिसरात सापळा रचून अटक केली। पेट्रोलिंग दरम्यान मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार ही कारवाई करण्यात आली। आरोपीकडून एक गावठी पिस्तूलसह एक जिवंत कारतूस जप्त करण्यात आलं।